चे मेळावे घेत छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला तीव्र विरोध सुरू केलेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज नांदेडमध्ये छगन भुजबळांच्या उपस्थितीत एल्गार मेळावा होणार आहे। नांदेड जिल्ह्यातील नरसी इथे आरक्षण बचाव ओबीसी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले। 70 एकरच्या मैदानावर या मेळाव्याचं नियोजन करण्यात आलं असून या महामेळाव्यासाठी छगन भुजबळांसह ओबीसी नेते उपस्थित असतील। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना देखील मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलं असून ते देखील आज उपस्थित राहून ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं वर्चस्व असलेल्या नांदेडमध्ये छगन भुजबळ एल्गार मेळावा घेत असल्यानं याची विशेष चर्चा होतीये। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुजीब, आज नांदेडमध्ये छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये एल्गार मेळावा हा खरं तर पार पडणार आहे, काय अपडेट? बरोबर आहे। आज नरसी इथे हा महामेळावा होणार आहे आणि सुरुवातीपासूनच छगन भुजबळ या मेळाव्याला येणार अशा पद्धतीची जाहिरात आयोजकांकडून करण्यात आली होती किंवा आयोजकांकडून तसा दावा करण्यात आला होता। मात्र मागच्या 2-3 दिवसापासून आपण पाहतो की छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं की मुंबईमध्ये कार्यक्रम असल्यामुळे मी नांदेडला जाणार नाही। आणि दुसरा विशेष महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या मेळाव्यासाठी प्रथमच प्रकाश आंबेडकर यांना नांदेडच्या आयोजकांनी निमंत्रित केलं आणि त्यांनी देखील या मेळाव्याला येण्यासाठी होकार दिला आणि पहिल्यांदा ओबीसीच्या महामेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे आज नांदेडमध्ये येणार आहेत। काय ते आपली आरक्षणासंदर्भात भूमिका मांडतील, काय ओबीसी बद्दल बोलतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ एकत्रित येतील अशी शक्यता होती, मात्र छगन भुजबळांनी सांगितलं की ते येणार नाही। ते कारण त्यांनी वेगळं सांगितलं असलं तरी वेगवेगळ्या चर्चांना इथं उदाहरण आलेलं आहे। सूत्रांच्या माहितीनुसार असं सांगितलं जातं की प्रकाश आंबेडकर व्यासपीठावर असल्यामुळेच कदाचित त्यांनी छगन भुजबळांनी येण्याचं टाळलं असावं अशी देखील एक शक्यता वर्तवली जात आहे। बरं मुजीब, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर नेमके कुणासोबत आहेत असा प्रश्न निर्माण झालाय, कारण प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या व्यासपीठावर जाऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला।